नमस्कार मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल जे आहे ते करण्यात आलेला आहे. आज 6 सप्टेंबर रोजी अर्ज जर तुम्ही करत असाल, तर अर्ज कोणाचाही भरला जाणार नाही. तुम्हाला एक एरर दाखवला जाईल. तो एरर काय आहे तो स्क्रीनवरती पहा. तो म्हणजे तुम्ही आता अर्ज करू शकत नाही. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अशा प्रकारचा भरपूर जणांना एरर येतोय. आता नक्की मोठा बदल जो आहे तो काय झालेला आहे ते समजून घ्या. आता भरपूर प्रकारे भरपूर ठिकाणी फ्रॉड होत आहेत. नवीन-नवीन जे काही केस आहेत ते उघडकीस येत आहेत आणि त्यामुळे सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे. आज 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन जी-आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी-आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की तुम्हाला अर्ज आता इथून पुढे करता येणार नाही आणि त्यासाठी फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल. तो ठिकाण म्हणजे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकेकडेच इथून पुढे तुम्हाला अर्ज करावे लागतील. तो जी-आर नक्की काय आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 6 सप्टेंबर 2024 चा हा जी-आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा जी-आर आहे. काय जी-आर आहे थोडक्यात समजून घ्या. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 जे काही प्राधिकृत व्यक्तींना आहेत ते अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता जे काही सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त आता अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्या अंतर्गतच हा जो जी-आर आहे, शासन निर्णय आहे तो काढण्यात आलेला आहे. तर काय शासन निर्णय आहे तो पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भित 2/9/2024 रोजीचा शासन निर्णय मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, CRP, NUMM, MSR, LM व MEM, मदत कक्ष प्रमुख असतील, तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 जणांना इथे अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या जो काही शासन निर्णय आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे अधिकार हे रद्द करण्यात येत आहेत. म्हणजे आता कोणीही यामधले 11 पैकी कोणीही फॉर्म भरू शकत नाही. फक्त अंगणवाडी सेविका इथे फॉर्म भरणार आहेत. आता तेच फॉर्म तुम्हाला भरून देतील. अंगणवाडी सेविकेकडेच फॉर्म भरावा लागेल आणि त्या संदर्भातला हा जो शासन निर्णय आहे आजपासून हा निघालेला आहे. हा जी-आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.